भोर तालुक्यातील नसरापूर इथे एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद सर्वत्र आता उमटताना दिसत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज बंदची हाक सुद्धा दिली आहे। पुण्यातील भोर, राजगुरुनगर आणि राजगड तालुक्यामध्ये बंदची हाक दिली आहे। बंदच्या या आवाहनाला दुकानदारांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा केले जाते। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, अतिशय संतापाची लाट खरं तर उसळलेली आहे आणि त्यातूनच काल नसरापूर गाव बंद होतं आणि आज 3 तालुक्यांना बंद असल्याची हाक देण्यात आलेली आहे। सध्या अनेक दुकानदारांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। काय तिथल्या जनभावना आहेत? स्वतः खरं तर बघितलं तर लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अजूनही तीव्र आपल्याला पाहायला मिळतात। आज या घटनेला आजचा 3रा दिवस आहे। या घटनेनंतर आज जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये या 2 दिवसामध्ये 2 बालकांवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामधील 3 तालुके जे आहेत ते बंद असलेले पाहायला मिळतात। नसरापूर लैंगिक अत्याचारामध्ये भोर आणि राजगड आणि नसरापूर हा परिसर बंद ठेवण्यात आलेला आहे। तर राजगुरुनगरमध्ये जे मुलावर अत्याचार झालेला आहे तर त्याच्या निषेधार्थ राजगुरी तालुका जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातले हे 3 तालुके जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला बंद असलेले पाहायला मिळतात। वेगवेगळ्या संघटना आहेत, व्यापारी संघटना आहेत, किराणा माल संघटना आहेत, यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण व्यवहार जो आहे तो या ठिकाणी आता बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी ही घटना घडली नसरापूर बाजारपेठ असेल ती सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तर भोर तालुक्यातली ही बाजारपेठ आहे ती पण बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी या 3 तालुक्यांमध्ये आपल्याला आज संपूर्ण बंद पाहायला मिळतोय। खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर कालच त्या चिमुकलीचा पोस्टमॉर्टम सुद्धा झालेला आहे। इन कॅमेरा तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्याचे काही अवयव जे आहेत ते तपासणीसाठी ठेवण्यात आलेले आहे। प्राथमिक जो अहवाल आहे तो कालच ग्रामीण पोलिसांकडे दिलेला आहे आणि नक्की मृत्यू कशा प्रकारे झाला आणि लैंगिक अत्याचार कशा पद्धतीने केलेला आहे त्याचा अहवाल जो आहे तो बाकी आहे। मात्र प्राथमिक अहवालामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं नोंद जी आहे ती आता ससून रुग्णालयाकडून पुणे ग्रामीण पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे। तर आता या प्रकरणासाठी एक विशेष पथक जे आहे ते राजगड पोलिसांकडून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। तर तिसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोग असेल त्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। बाल न्याय मंडळ आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत ह्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन जे आहेत किंवा निषेध जे आहेत ते मराठा समाजाकडून करण्यात येणार असल्याची काल मनोज जरांगे यांनी घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळतात। आज जर दिवसभरात जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याच्या आंदोलन पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आजचा दिवस हा बंदचा आपल्याला म्हणावा लागेल, कारण पुणे जिल्ह्यातील 3 तालुके जे आहेत ते या दुर्दैवी घटने आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतात। नसरापूरमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली होती तिथल्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून या ठिकाणी बंदची हाक दिलेली आपल्याला पाहायला मिळते। राजगड तालुका जो आहे, राजगड तालुक्यातली ही महत्त्वाची बाजारपेठ आहे ती सुद्धा या ठिकाणी बंद केलेली आहे। आता काही वेळात या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मुंबई बँगलोर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याची इथंही या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। त्यामुळे आज कदाचित पुन्हा एकदा रस्ता रोको होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। मात्र पोलिसांनी जे आंदोलक आहेत त्यांना तत्काळ आणि कारवाई करण्याचे तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता आंदोलन नेमकं होतंय का रस्ता रोको होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अजूनही उद्रेक पाहायला मिळतोय। कारण ज्या पद्धतीने त्यांनी अत्याचार केलेला आहे त्या घटनेचा या ठिकाणी आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळेच पुण्यातील 3 तालुक्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी आता बंद पाहायला मिळतोय। विशेष करून नसरापूर लैंगिक अत्याचारामध्ये भोर असेल, नसरापूर असेल, राजगड तालुका असेल या तालुक्यांमध्ये बंद पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला राजगड नगरमध्ये ज्या तरुण मुलावर जो लैंगिक अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर जे आहे त्यातला काही भाग जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे।
अगदी त्यामुळे या दोन वेगवेगळ्या क्रूर घटना आहेत आणि त्या अगदी काही दिवसांमध्येच घडलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच तिथले सगळे नागरिक संतापलेले आहेत. न्याय द्या अशी मागणी केली जाते आणि तसंच जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.